एक महत्त्वाची घडामोड आहे। शेतकरी कर्जमाफी संदर्भातील अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आलाय। मित्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्या समितीचा हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर झालाय। शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासंदर्भात उपाययोजनांचा या अहवालात समावेश आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। पावसाचे ढग फिरले। महाराष्ट्रासह देशभरामध्ये पावसाला लागला ब्रेक। तब्बल 64% तूट। पावसाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी असून खरीप पेरण्या खोळंबल्या। मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रामध्ये 20 जूनपर्यंत पावसाची ओढ देणार, त्यामुळे राज्यात उष्णतेची लाट कायम। मृग नक्षत्रही कोरडात, पेरण्या रखडल्या। खते बियाणांचा कृत्रिम तुटवडा दाखवून शेतकऱ्यांची होत आहे आर्थिक लूट। बियाणासोबत 800 ते 1200 रुपयांचे अतिरिक्त प्रोडक्ट्स घेण्यासाठी कृषी सेवा केंद्राकडून होत आहे शेतकऱ्यावर सक्ती। यंदाही पीक विम्याचे जुनेच निकष राहणार, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। खरीप हंगामावर एल निनोचे सावट, अग्रिम आणि अतिवृष्टीची तात्काळ भरपाई रद्द, हे निकष काढण्यात आले आहे। लाडकी बहीण योजना, मे महिन्याचे 1500 रुपये महिलांना वाटप सुरू। मे महिन्याचे 1500 रुपये राज्यातील सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे। महागाई गगनाला, सरकार राजकारणात मग्न। दैनंदिन वस्तू इंधनाचे दर कडाडले। घातक महागाई 43 महिन्यांच्या उंचांकावर। महागाईने खाद्यतेल, भाजीपाला, कापड, धान्य, किराणा वस्तू सर्वच महागल्या। अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना 17 कोटी रुपये मंजूर। मार्च 2026 मध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारद्वारे 16,71,59,00,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता आता लवकरच होणार खात्यात जमा। मिळालेल्या वर्तमानपत्राच्या माहितीनुसार 18 ते 20 जून दरम्यान पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकते। सळई सिमेंटच्या दरात घसरण, घर बांधकामाला मिळाला दिलासा। सळईचे दर प्रति टन 13,000 रुपयांनी घटले। सिमेंटचेही झाले स्वस्त, ज्याद्वारे घरकुल बांधकामांना आता बांधण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे। ऊसाला विक्रमी दर 3132 रुपये, रुपयाप्रमाणे बिल खात्यावर। ऊस उत्पादकांना आनंद। या हंगामात गाळपात आलेल्या ऊसाला 3131 रुपये 72 पैसे प्रति टन याप्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात येत आहे। लातूर जिल्ह्यातील अपडेट। कांद्याचे भाव शासनाने वाढविले। मका आणि सोने चांदीही महागले। व्यापारी धास्तावले। गुळाने तेजीचा उंचांक गाठला। 15 रुपये 80 पैशावरून कांद्याचे दर आता 16 रुपये 50 पैशावर गेले आहे। जालना जिल्ह्यातील अपडेट। मोफत बियाणे पण मातीचा नमुना द्यावा लागणार। कडधान्य आणि तेलबिया उत्पादकांना शेतकऱ्यांना मोफत बियाणे हवे असल्यास शेतकऱ्यांनी मातीचा नमुना कृषी विभागाकडे जमा करावे लागणार। आता वर्षाला केवळ 4च सिलेंडर मिळणार। उज्ज्वलाच्या घरी पुन्हा चुली। बदलत्या नियमांचा फटका। सवलतींच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या संख्येमध्ये मोठी कपात करण्यात आल्याने महिला वळल्या चुलीकडे। एल निनोचे संकट, तरीही हळदीवरच शेतकऱ्यांचा भरवसा। यंदा हवामान खात्याने एल निनोचे संकट वर्तविले असून जिल्ह्यात अजून पेरणी पाऊस झाला नाही, तरीही हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी हळदीलाच अधिक दिली पसंती। मृग नक्षत्र कोरडे, पेरण्याही रखडल्या। शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा चिंतेचे ढग। जमिनीत पुरेशी ओलावा निर्माण झाल्याशिवाय खरीपातील पेरणी करू नये, असे कृषी विभागाने सांगितले आहे। शेतकऱ्यांकडून 3800 रुपयांची खरेदी, बियाणे म्हणून तिपटीने विक्री। सोयाबीनबाबत शेतकऱ्यांची लूट, पेरणीच्या तोंडावर बियाणे कंपन्यांकडून नफेखोरीचा धडाका। अकोला जिल्ह्यातील अपडेट। 5 वर्षानंतर करडी तेल स्वस्त, महिनाभरामध्ये 80 रुपयांची घसरण। करडी तेल तब्बल 5 वर्षानंतर स्वस्त झाल्याने ग्राहकांना थोडाफार दिलासा। कपासी लागवडीला झाली सुरुवात। पैठण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा संयम पुरेसा। पाऊस पडल्यानंतरच पेरणीचा निर्णय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये थोडाफार पाऊस पडल्याने पेरणीच्या कामाला सुरुवात। कर्जमुक्तीसाठी 42 प्रश्नांची छाननी पूर्ण। याद्या मात्र पोर्टलमध्येच अडकल्या। 84,000 शेतकऱ्यांपैकी अनेक शेतकरी पात्र, ज्यांना 2 लाखापर्यंतची मिळणार कर्जमाफी। यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट।
खाद्यतेलाचा दरवाढीवर अंकुश, आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे उतरले भाव, दसऱ्यापर्यंत दर स्थिर राहण्याचा अंदाज, सोयाबीनसह सर्वच तेलांच्या किमतीमध्ये झाली घसरण. निधी अभावी शेकडो घरकुले रखडली, पावसाळ्यामध्ये लाभार्थ्यांचे होणार हाल, रीती अभावी बांधकामाचा खर्च वाढला, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे घरकुल लाभार्थ्यांना बसला आहे आर्थिक फटका. मनरेगा योजनेमध्ये 3.55 लाख मजुरांद्वारे ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण, बोगस प्रकारावर बसणार आळा, अद्याप 11,697 जणांनी प्रक्रिया बाकी. अमरावती जिल्ह्यातील अपडेट. गणवेशासाठी सरकारने आखडला हात, निधीला 20% खात्री, समग्र शिक्षा अभियान शालेय पोषकासाठी 300 ऐवजी 250 रुपये विद्यार्थ्यांना मिळत असल्याने निराशा. वर्षाला 700 ब्रासपर्यंत रॉयल्टी माफ, कुंभार समाजातील नागरिकांना पारंपरिक व्यवसाय करण्यासाठी वर्षाला 700 ब्रासपर्यंत रॉयल्टी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. फार्मर आयडी विना 2 लाख शेतकऱ्यांचे अनुदान रखडणार, ॲग्रिस्टॉक नसेल तर सरकारी योजना विसरा. आता नोंदणीसाठी 20 जूनची आखरी डेडलाईन. नांदेड जिल्ह्यातील अपडेट. एल निनोचे सावट, यंदा खरीप हंगामात आंतरपीक तारणार, कमी पावसाची शक्यता असल्याने एक पीक हातचे गेले तर दुसरे वाचणार, त्यामुळे लागवड पद्धती व आंतरपीक घेणे महत्त्वाचे. उन्हाळी सुट्टी संपली पण एसटीचे 10% भाडेवाढ महिनाभर कायम, प्रवाशांमध्ये नाराजी. एसटी महामंडळामध्ये केलेली 10% तिकीट भाडेवाढ 15 जूनपर्यंत लागू असणार असल्याने प्रवाशांना फटका. आता वर्षाला केवळ 4 सिलेंडर मिळणार, उज्ज्वलाच्या घरोघरी पुन्हा चुली, अनुदानात कपात, गॅस दरवाढ आणि टंचाईचा फटका, महिलांची सरपणासाठी पुन्हा भटकंती सुरू. आता स्मार्ट उपस्थिती, 100% विद्यार्थ्यांचे दररोज ऑनलाईन ट्रॅकिंग, जिल्ह्यातील शाळांमध्ये 30 जूनपासून अंमलबजावणी. वाशिम जिल्ह्यातील शाळांमध्ये आता डिजिटलपणे हजेरी लागणार. पावसाअभावी पेरण्यांना विलंब, शेतकरी चिंतित. पावसाअभावी खरीप हंगामातील पेरणीचे नियोजन बिघडले असून काही शेतकऱ्यांना अवकाळी पावसावर लागवड केल्याने बियाणे वाया जाण्याची भीती. ज्याच्या काठी रद्द करून सरसकट कर्जमाफी द्या, शासनाने आता जाहीर केलेली कर्जमाफी योजनेतील असणारी अटी व शर्ती, यामुळे अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. रोहिणी कोरडे मृग अर्धा संपला, पावसाची प्रतीक्षा. देऊळगाव परिसरामध्ये मशागतींची कामे आटोपली असून आता शेतकऱ्यांच्या आभाळाकडे लागल्या आहे नजरा. मान्सूनपूर्व पावसावर अवलंबन पेरणीची घाई नको, 100 मिलीमीटर पाऊस पडू द्या. कृषी विभागाचा सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सल्ला. तसेच यावर्षी लागवड तंत्रज्ञानामध्ये BBF पद्धतीचा अवलंब करणे महत्त्वाचे. वादळी पावसाचा तडाखा, झाडे कोसळली, वीज पुरवठा खंडित, सौर पॅनेलचेही नुकसान. काल झालेल्या विजेच्या कडकडासह पावसामुळे अनेक शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. धाराशिव जिल्ह्यातील अपडेट. सेगावामध्ये 50 लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला, HDPO पथकाची कारवाई, चालक ताब्यात. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये गुटखा, खर्रा, तंबाखूवर बंदी घालण्यात येत आहे. कर्जमुक्ती विम्यासाठी तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन, सरसकट कर्जमाफीच्या मागणीसाठी उपोषण सुरू. राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व 2024-2025 मधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्याची मागणी. बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट. पाऊस पडेना, मजुरांच्या हाताला रोजगार हमी योजनेच्या कामांचा आधार. जिल्ह्यातील रोहिची 1723 कामे पूर्ण. सध्या पावसाअभावी मजुरांना काम मिळणे कठीण. अकोला जिल्ह्यातील अपडेट. स्मार्ट मीटर विरोधामध्ये जनाक्रोश, सोनेरी ग्रामपंचायत समोर धरणे, उपोषणाचा इशारा. सक्तीने मीटर बसवले तर गाव बंद करू, असा इशारा. मूर्तिजापूर येथील अपडेट. दानापूर परिसरामध्ये दमदार पावसाची हजेरी, कपाशी पिकाला जीवनदान. पहिल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांना दिलासा, पेरणीच्या कामांना आला आता वेग. केळीचे भाव वाढले, मात्र उत्पादनामध्ये 30% घट झाल्याने निराशात. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल, कडाक्याचे ऊन वादळामुळे बागा झाल्या उद्ध्वस्त. सोलापूर जिल्ह्यातील अपडेट. कडब्यासह हिरव्या वैरणाचे दर गगनाला, पावसाने ओढ दिली, पशुपालकांमध्ये चिंता. पावसाने दांडी मारल्याने कडबा आणि हिरव्या वैरणीच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
मुंडे साहेब आले, सुट्टे खाद्यतेल गायब झाले. 8 दिवसापासून सुट्टे खाद्यतेल विक्री बंद. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भेसळयुक्त दूध व औषधावर कारवाई सुरू केली आहे. शेतकऱ्यांची मशागत झाली, बी बियाणंही सज्ज, मात्र आभार कोरडे, बिघडणार अर्थचक्र. रोहिणी आणि मृग नक्षत्राच्याही पावसाची दांडी, शेतकऱ्यांची खरीप हंगाम वाया जाण्याची भीती. पावसाच्या थेंबाला जिल्हा तरसला. 15 दिवसामध्ये 20% बरसला पाऊस. खरीपातील पेरण्या खोळंबल्या. जळगाव जिल्ह्यातील अपडेट. पहिला दिवस भारी, स्वागतासाठी शिक्षक आणि अधिकारी वर्ग. शैक्षणिक वर्ष आजपासून सुरू. राज्यातील अनेक शाळा आता सुरू झाल्या आहे. सरसकट कर्जमाफीसाठी नवी बेजमध्ये एल्गार. राष्ट्रवादींनी केली घोषणाबाजी. अटी शर्ती रद्द करून सरसकट 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी लागू करण्याची मागणी. डिझेल भरण्यासाठी टँकर पंपावर नेणे ठरते खर्चिक. ड्रम कॅनमध्ये पेट्रोल दिले जात नसल्याने संतप्त नागरिक. एकीकडे पावसाचा विलंब व दुसरीकडे डिझेलच्या समस्याने शेतकरी झाले हैराण. अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील वाढलेले सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यामध्ये हंगामाच्या शेवटेसरती कापसाचे दर वाढले आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे आजचे कापसाचे वाढलेले दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 40 लाख शेतकऱ्यांना विनाअट मिळणार कर्जमाफी. मुख्यमंत्री फडणवीस यांचा पत्रकार परिषदेमध्ये दावा. राज्यातील वंचित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी एक विशेष समिती नेमण्यात आली असून लवकरच नियमात न बसेल. ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या. अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल वरती सेट करा. धन्यवाद.